मी जयमाला ढानकेकर, सोशल ॲक्टिव्हिस्ट. सध्या मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते ॲज अ कार्यकर्ता म्हणून. मुळात मला ह्या सगळ्या कामांची, सोशल वर्कची खूप जास्त आवड आहे. घरात माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचे सगळे समाजसेवा पाहिलेल्या आहेत मी, आणि त्यामुळे त्यांचंच एक माझ्यासमोर एक हे होतं की उदाहरण होतं, चला आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे. आणि मी अगोदर या ठिकाणी, आता पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मी सोशलचं काम करते आहे. आता मी पुण्यातल्या एक NGT मध्ये, पुण्यातला एक जे फॉरेस्टचा विषय होता त्या संदर्भात मी NGT मध्ये दाखल केलेलं होतं. त्याचा रिझल्ट माझ्याकडून लागलेला आहे. मी त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या, ज्या की पाणी अडवा, पाणी जिरवाचे प्रकल्प राबवा, त्यानंतर ज्या ठिकाणी कंपाऊंड वॉल्स तुटलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या बांधून घ्या, त्यानंतर जे झाडांच्या भोवती काहीतरी त्यांना एक प्रोटेक्शन म्हणून त्यातली माती वाहून जाऊ नये आणि त्याचे मुळे उघडे पडू नयेत यासाठी त्या ठिकाणी बांधकाम करावं, अशा ज्या काही मी सूचना फॉरेस्ट विभागाला दिल्या होत्या त्या NGTने सगळ्याच्या सगळ्या जशाला तशा मान्य केलेल्या आहेत आणि तो रिझल्ट माझ्याकडून लागलेला आहे. सध्या मी नांदेड जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत NGT मध्ये काम करते आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातला पाणी प्रश्न होता, जो की सकाळचा पाणी दिवसाच्या ऐवजी रात्री बेरात्री कधीतरी पाणी सोडून द्यायचे, तर तो एक प्रश्न होता. तो NHRCने घेतला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि ती एक सुधारणा झालेली आहे. आता गोदावरी प्रदूषणाचं जर पाहायला गेलं तर खूप मोठं प्रकरण निघालेलं आहे. प्रचंड घाण, प्रचंड प्रदूषित पाणी झालेलं आहे. आजूबाजूचे बरेच गाव इन्फेक्टेड झालेले आहेत त्या पाण्यामुळे. ते पाणी लोकांना वापरता येत नाही. जवळून नदी वाहते, मात्र त्या ठिकाणचं पाणी लोकांना अजिबातच वापरात घेता येत नाही. त्यामुळे तो एक झालाय. त्यानंतर मी अहिल्यानगरच्या एक कापूरवाडी तलावाचं एक प्रकरण घेतलंय, त्याची पण NGT मध्ये दखल घेतल्या गेलेली आहे. त्याचबरोबर नीरा नदीचं एक आहे, ते पण NGT मध्ये माझं प्रकरण झालेलं आहे. त्यानंतर आता सध्या इथे मोहम्मदवाडीमध्ये मी भरपूर कामं केलेली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर सहित अनेक ठिकाणी लोकांना पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, सिक्युरिटीचे प्रश्न आहेत. आणि या ठिकाणी बऱ्याच 150 मीटरमध्ये 7-8 बार सुरू आहेत आमच्या भागामध्ये. तर त्या बारचा रात्री प्रचंड 1:30-2 वाजेपर्यंत लोकांना त्रास होतो. तर ते प्रकरण मी आता रिसेंटली एक 4-8 दिवसापूर्वी NHRC मध्ये दाखल केलेलं आहे. त्याचे पण बऱ्याच काही गोष्टी बाहेर निघतील आणि जर त्याला लायसन्स चुकीच्या पद्धतीने दिलेला असेल तर तो बंद पाडावा, अशी माझी प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे. तुमची सुरुवात कशी झाली मॅडम? म्हणजे तुम्हाला वाटलं की मला सोशल वर्कर बनायचं, सामाजिक कार्यकर्ता बनायचं? मी ॲक्च्युली ॲज अ टीचर ZP जॉईन केलेली होती. मी 20 वर्ष त्या ठिकाणी ॲज अ टीचर सेवा केलेली आहे. परंतु घरामध्ये वडील फ्रीडम फायटर होते आणि त्यांच्या गाडगे महाराज मिशन म्हणून एक खूप मोठी संस्था आहे, त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रभर 107 शाखा चालू होत्या. श्री संत गाडगे महाराज आणि श्री संत तुकडोजी महाराज यांच्यासोबत वडिलांनी त्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे ते संपूर्ण आदिवासी भागातले ते कामं करायचे. त्यांच्यासोबत मी कधीतरी अधूनमधून त्यांच्यासोबत व्हिजिटला जायची. त्यावेळेला असं म्हणजे माझं वय जास्त नव्हतं, मात्र ते समजून यायचं की वडील काय काम करतात. आणि तेव्हापासून मला एक अशी इच्छा निर्माण झाली की जॉब करण्यापेक्षा एक सोशल वर्क मी करावं, त्यामुळे देशाचा फायदा होईल. कारण ते फ्रीडम फायटर होते. त्यांनी 2 वर्ष 3 महिने पूर्ण सजा भोगलेली होती. एक लढा त्यांनी महात्मा गांधींसोबत दिला होता आणि दुसरा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा जो लढा होता, तर तो लढा त्यांनी श्री वल्लभभाई पटेलांसोबत दिलेला होता. तर ते त्यांचं सगळं कार्य बघून मला असं वाटत होतं की आपण हे लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे मग मी जॉबमधून VRS घेतली आणि मागच्या 2015 पासून कम्प्लिटली मी सोशल वर्कमध्येच आहे. आणि त्या अगोदरही मी 90 पासून मी ॲक्च्युली सोशल वर्कमध्ये आहे. पण तशी मी 95 पासून अनेक वेगवेगळ्या पदांवर होते, संघटनात्मक कामं केली. जशी मी जॉईन केलेली होती स्कूलच्या सोबत मला शिक्षक संघटनांमध्ये काम करायला मिळालं
आणि ते पण अगदी म्हणजे महाराष्ट्र लेवलचं काम होतं आणि काही ठिकाणी माझी राष्ट्रीय लेवलला सुद्धा नोंद झालेली आहे. इंटरनॅशनल लेवलला पण माझी नोंद झालेली आहे अनेक मॅगझिन्समधून की मी सोशल वर्क करते म्हणून. आणि त्यासोबत मग मला टाइम कमी पडायचा, तर तो वेळ मी असा विचार केला की जॉब सोडायचा आणि पूर्ण वेळ आपण सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये द्यायचं. त्यानंतर मी काही वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर ॲज अ सेक्रेटरी म्हणून राज्यावर काम केलेलं आहे. सोशल मीडिया डिपार्टमेंट माझ्याकडे होता त्यावेळेला, तर त्या ठिकाणी मी काम केलेलं. मला मोदीजींच्या अनेक गोष्टी आवडल्या विकासाच्या, सबका साथ सबका विकास, त्यानंतर आत्मनिर्भर भारत, यातून मला प्रेरणा मिळाली खरी. आत्मनिर्भर भारत जो त्यांनी नारा दिला होता त्या नाऱ्याकडे मी आकर्षित झाले, कारण काम तर मला करायचं होतं आणि चांगल्या प्रकारे काम करायचं होतं. मी त्यातनं एक विचार घेतला, त्या आत्मनिर्भर भारतची बऱ्याच ठिकाणी लोकांनी खिल्ली उडवली. ऍक्च्युली त्याचा अर्थ वेगळा होता. त्याचा अर्थ असा होता की तुम्ही काम करा, सर्वांनी काम करा. मी रस्त्याने जाते, उदाहरण देते, मी रस्त्याने जाते, तिथे काहीतरी चुकीचं घडलंय, ते मी दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं ही चूक आहे. मी त्या ठिकाणी थांबणे, त्या लोकांना मदत करणे, त्यांना कुठली पोलीस सहाय्यता लागते का किंवा ॲम्ब्युलन्स सहाय्यता लागते का, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहायच्या. त्यानंतर जे काही विकासाची कामं आहेत ती व्यवस्थित चालली आहेत का, तिथे कुठला भ्रष्टाचार चालू आहे का, त्या ठिकाणी पैसे घेऊन ती लोक निकृष्ट दर्जाचं काम करतायत का, हे आपलं नागरिकांचं काम आहे. प्रत्येक वरच्या लेवलला बसणारा नेता किंवा पंतप्रधान असतील, इतर कोणतेही मंत्री असतील, ते खालच्या लेवलला येऊन पाहू शकत नाहीत. त्या ठिकाणी नागरिकांचंच हे एक प्रथम काम आहे की त्यांनी त्या ठिकाणी स्वतः हस्तक्षेप करायचा आणि चुकीचं काही घडत असेल तर ते थांबवायचं. आणि यातूनच मग मला सवय लागली की मी अनेक ठिकाणी लेटर्स द्यायचे. म्हणजे माझे नॅशनल लेवलपर्यंत सगळीकडे केंद्र शासनाकडे पण माझे अनेक पत्र आहेत. NHRC NGT ह्या पण सुप्रीम कोर्ट दर्जाच्या ज्या काही आहेत कायद्याच्या यंत्रणा, त्या ठिकाणी पण मी जशी पोहोचले, त्याला म्हणजे मुख्य कारण हेच होतं की मला प्रेरणा आत्मनिर्भर भारत मधूनच मिळालेली होती. मग आत्मनिर्भर भारत हे एवढी चांगली संकल्पना आहे की ही जर प्रत्येकाने अंगीकारली, प्रत्येक नागरिकांनी जर अंगीकारली, तर खरोखरच भारताचा तुम्हाला पाहिजे तसं एक सिंगापूर बनायला काही जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आपणच जर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं तर खूप चांगलं होतं. मॅडम, तुम्ही सरकार मध्ये आहे, म्हणजे तुम्ही BJPची असोसिएट आहे, हो, तरी पण तुम्ही कधी खरखरत नाही की आम्ही त्यांच्या विरुद्ध पण आम्हाला PMCच्या विरुद्ध आवाज उठलाय. मग ही प्रेरणा तुम्हाला कुठून येते, एवढा धाडस कुठून येते? मी एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी आहे, तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय. धाडस माझ्यामध्ये संपूर्ण आहे. आणि जिथे मी आत्ताच सांगितलं की वरच्या लेवलला बसणारी यंत्रणा जे काही शासनात आहेत, मंत्रालयात आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, हे रोज खाली येऊन ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकत नाहीत. त्यामुळे PMCचं जे काम आहे ते PMCनी करावं. या ठिकाणी काम करताना भरपूर अडचण येते, नाही अशातला भाग नाही. पण तरी पण काही जे मुख्य अधिकारी आहेत, जे की आयुक्त आहेत नवल किशोर राम, त्यानंतर इथे DCP राजकुमार शिंदे होते, ह्या लोकांनी एवढी मदत केली मला प्रत्येक वेळेला की माझं स्वतःचं काहीच काम नसतं. मी जाते लोकांच्याच भल्यासाठी, लोकांच्याच कामांसाठी, पण त्यावेळेला जे लोक मला सहकार्य करतात ती लोक माझ्या कायम स्मरणात राहतात. तर या लोकांनी मला सहकार्य केलं. परंतु PMCचे जे काही खालच्या लेवलचे अधिकारी वर्ग किंवा कर्मचारी आहेत, यांना कामाचा भयंकर आळस आहे. त्यांना काम करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही असं ते दाखवतात. एका गोष्टीसाठी जर तुम्हाला 4दा-5दा फोन करावं लागतात तरी ते काम होत नाही. त्यावेळेला खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे असं वाटतं आणि प्रचंड दुःख होतं माणसाला. मॅम, तुम्हाला कोणतं वाटतं खूप असा संघर्ष करावा लागला, ते कोणतं काम आहे पण ते शेवट जाऊन ते त्यांना आपल्याला यश भेटतं? मी संघर्ष अजूनही करतेच आहे, सगळ्याच याच्यात संघर्ष करते आहे आणि प्रत्येक ठिकाणी यश येत आहे. खूप संघर्ष करावा लागला पण यश भेटतं. फॉरेस्टचं NGTच्या याच्यामधलं टाकलेलं या भागातले फॉरेस्ट, कारण कोरोनामध्ये असं झालं होतं ना की ऑक्सिजन्स कमी पडले, ऑक्सिजनचे सिलेंडर विकत घ्यावे लागले, पैसे देऊन सुद्धा सिलेंडर्स मिळत नव्हते, अशी कंडिशन आली. त्यामुळे मला एक वाटत होतं की जे काही नेचर आहे ते लोकांनी वाचवून ठेवायला पाहिजे. निसर्गाची जर तुम्ही किंमत केली तर उद्या निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. तो असेल किंवा नद्यांचं जे पोल्युशन आहे ते थांबायला पाहिजे. आता वरच्या लेवलला बसणाऱ्यांना हे माहिती नाही, मग खालची जी यंत्रणा आहे
ती बरोबर नाहीये. ही यंत्रणा चुकीचे कामं करते. परवा नांदेडमध्ये एक इन्सिडेंट घडला. खूप मासे मरून रस्त्यावर येऊन पडले, म्हणजे नदीच्या बाहेर सगळे पडले. नदीमध्ये पूर्ण खच पडला माशांचा. त्याच्या एकाही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित आयुक्तांनी केलेली नाही. तर हे कसं आहे ना, की निसर्ग जपणे हा प्रकार एक लोकांना अजून समजलेला नाही, अधिकाऱ्यांना समजलेला नाही. ही एक दुर्दैवाची बाब आहे. आम्ही नेहमी मॅम बघता की तुमचे मेल CM PM पर्यंत जातात. हो, तर हा एरियामध्ये तुमचं खूप नाव आहे, मुंबईवाडी, पिसोरी, हो. उंदी, NIPM. तर हे लोक खूप मानतात की मॅडम तुला सांगितलं तर ते काम होतं. इथलं तुम्हाला काय वाटतं की इथलं जे काम आहे ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही काय काय कामं तुम्ही इथे केली? इकडे मी रस्त्याचे जे PPP मधून कामं चालू होते त्यावेळेलाही जवळजवळ 100 लेटर त्या संदर्भात दिले. त्यांची क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी म्हणजे तपासणी करा अशी माझी मागणी होती. आणि योगायोग असा होता की माझ्या प्रत्येक मेलला किंवा लेटरला मला मुख्यमंत्र्यांकडनं नेहमीच प्रतिसाद मिळत गेला. त्यानंतर इकडे खालच्या लेवललाही जे आयुक्तांच्या लेवलपर्यंत एकदम व्यवस्थित सगळं होतं. बाकीचे जे इंजिनियर आहेत ते थोडे कामचुकार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं कामं झाली नाहीत. त्यानंतर स्थानिकच्या लोकांना असं वाटत होतं की मी त्यांची स्पर्धक आहे, त्यामुळे त्यांनी तिकडे जाऊन काहीतरी पाय ओढायचे प्रयत्न भरपूर केले. पण मी जुमानलं नाही त्यांना, कारण मी अजूनही जुमानणार नाही. मी लोकांसाठी काम करते आणि मी माझ्या समाधानासाठी काम करते. त्यामुळे ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा नारा या ठिकाणी मी फिट डोक्यात बसवलेला आहे. त्यामुळे आता मला चुकून ते खात असतील त्याबद्दल मी काहीच नाही म्हणणार, पण ज्या ठिकाणी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी मेंटेन करावी एवढीच माझी त्यांच्याकडे मागणी होती. त्यानंतर ड्रेनेजचे इश्यूज आहेत. अजूनही एक ड्रेनेजचा इश्यू तसाच पडलेला आहे. लाईटचे इश्यूज होते, लाईटचे पोल वगैरे त्यांनी सगळे बसवलेत, आमचा एरिया चांगला केलाय. CCTVची मागणी होती. संध्याकाळी रात्रीच्या वेळेला इकडे म्हणजे थोडंसं 9-10च्या नंतर बऱ्याच गोष्टी गांजा, चरस वगैरे हे ड्रग्सचे प्रकार इकडे चालायचे. ग्रुपनी बरेच दुसऱ्या एरियातली मुलं येऊन या ठिकाणी असा गोंधळ घालायची. लेडीजला असुरक्षित होतं. 7-8 वाजल्यापासून सुरू व्हायचं त्यांचं. लेडीजला जाणं येणं किंवा मुली काही ट्युशन्सला वगैरे क्लासवरून येणाऱ्या त्यांनाही त्या ठिकाणी त्रास खूप व्हायचा. आणि दारूचे तर भरपूरच ऊत आलेला आहे इकडे, तुम्हाला माहितीच आहे. दारूचे एकदम 18-19 दुकानांसहित बार बीर सगळंच आहे. त्यामुळे लोक सुरक्षित नाहीयेत. मला प्रशासनाला ही एक मागणी करायची होती यातून की जे काही दारूचा प्रकार या ठिकाणी एवढा केलाय, रात्री 1:30-2 वाजेपर्यंत, बाजूलाच 2 स्कूल आहेत. मी एक्साईज डिपार्टमेंटच्या विरोधात सुद्धा अँटी करप्शनला लिहिलेला आहे. त्यांचा रिप्लाय आलाय माझ्याकडे आणि DIG मुंबईवरून त्यांचा पण आलाय आणि DIG अँटी करप्शनचा पण आलाय रिप्लाय की त्यांनी इथे SP-ना आदेश दिलेत की याची चौकशी करा म्हणून. कारण ज्या ठिकाणी 2-2 शाळा आहेत, एक लहान मुलांची शाळा आहे आणि अजून एक म्हणजे 10वी पर्यंतची शाळा आहे, तर इंटरनॅशनल स्कूल आहे मोठी. तर या बार बद्दल अशी परमिशन कशी काय दिली हा प्रश्न सर्वांना आहे. कारण एक तर रेसिडेन्शियल एरिया आहे, बाजूला स्कूल्स आहेत, आजूबाजूला मंदिर आहेत, हे सगळं असताना एवढा मोठा बार, रात्रीचं काय काय चालतं तिकडे, अशा ठिकाणी बार चालवणं ही चुकीची गोष्ट आहे. तर एक्साईज डिपार्टमेंटनी परमिशन कशी दिली याची चौकशी व्हावी म्हणून मी अँटी करप्शनला दिलेलं आहे लेटर आणि DIGंना पण दिलेलं आहे. दोन्हीकडून ही चौकशी सुरू झालेली आहे. तेच लेटर आम्ही मुख्यमंत्र्यांना पण दिलेलं आहे. सगळीकडनं त्याचे रिप्लाय मला मिळालेले आहेत पूर्णपणे. त्यानंतर नार्कोटिक्सवाल्यांना पण मी इकडच्या ड्रग्ज वगैरेच्या बाबत माहिती दिलेली होती. त्यांनी त्यावर सगळी चौकशी केली आणि मला एक लेटर आलं त्यांचं की मॅडम आम्ही चौकशी केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि 8 करोडच्या आसपास 7 करोड 90 लाखाचा माल काहीतरी त्यांनी पकडला आणि 156 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्या संदर्भामध्ये. तर आणि त्यानंतर आम्ही CCTVसाठी मुख्यमंत्र्यांकडे लिहिलं. त्यानंतर महिला वुमन्स विंगकडे लिहिलं. तर महिला आयोग, तर त्यांनी देखील मला लेटर दिलं आणि त्यांनी होम डिपार्टमेंटला सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या दोघांचे लेटर तिकडे गेले आणि मग होम डिपार्टमेंटने आमच्या एरियामध्ये CCTV बसवले. अगदी म्हणजे हाय रेझोल्युशन्स वापरलेले आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे ते रात्रीचंही सेफ राहतं. लाईटची व्यवस्था झालेली आहे, ड्रेनेजची व्यवस्था जवळजवळ झालेली आहे. पाण्याची व्यवस्था तर आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पाणी पण आम्हाला इकडे मिळालेलं आहे. आता काही ठिकाणचे गार्डन्स उजाड झालेले आहेत. गार्डन्सची मागणी आहे माझी, तर त्या गार्डन्स बद्दलही आता म्हणजे पाठपुरावा माझा चालूच आहे. त्यानंतर 41 वार्ड क्रमांक 41 मध्ये उंडरी पिसोळी या भागातही अतिशय वडाची वाडी
या भागामध्ये अतिशय खराब रस्ते, एकदम निकृष्ट दर्जाचे रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईटची व्यवस्था नाही, CCTVची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी पण मला आता काम करायचं आहे. त्यानंतर वडाचेवाडीमध्ये एक लेक आहे, त्या लेक संदर्भातही मी आता NGT मध्ये दावा दाखल करणार आहे. आणि त्या लेकची पण स्वच्छता होऊन ते जर लेक व्यवस्थित झाली तर त्या ठिकाणचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न मिटू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणचं ते एक लेक दुरुस्त करणे, सफाई करणे, यावर आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल प्रशासनाला. त्यासाठी माझा आता प्रयत्न असणार आहे. आणि यानंतरचंही माझं विजन खूप वेगळं आहे. एक तर ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे. ट्रेबेका मॉल आहे, तुम्हाला येताना लागला असेल. त्या ट्रेबेका मॉललाही आम्ही जाऊन नोटीस दिली होती. PI गाडगे होते त्यावेळेला ट्रॅफिक डिपार्टमेंटचे, त्यांना घेऊन जाऊन आम्ही एक नोटीस दिली संबंधित मॉलच्या मॅनेजरला. त्यांनी होई बोलले. त्यानंतर जसे PI घाडगे बदलून गेले, दुसरे अधिकारी आले त्या ठिकाणी. त्यानंतर रस्त्यावर दुतर्फा गाड्या लागलेल्या आहेत आणि 2-2 लाईनमध्ये गाड्या लागलेल्या आहेत. लोकांना जायला यायला पण इमर्जन्सी जर काही आली, ॲम्ब्युलन्स असेल तरी ती त्या ठिकाणी अडकून पडू शकते. म्हणजे ही जे एन्क्रोचमेंट आहे ही प्रशासनाने तात्काळ काढायला पाहिजे. संपूर्ण एरिया, साळुंके विहारचाही रोड बघा तुम्ही, साळुंके विहार पूर्ण इकडे उंडरीपर्यंत हा सगळा भाग एन्क्रोच झालेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. फुटपाथवर लोकांनी दुकानं लावलेली आहेत, फुटपाथवर भाज्या बसतात, त्याच्याही पुढे जाऊन फुटपाथ संपल्यावर लोकांच्या गाड्या पार्क असतात. म्हणजे जायला यायला फक्त एक लाईन ठेवलेली आहे त्यांनी. तर असा कंजेस्टेड एरिया यांनी करून लोकांची अतिशय अवहेलना चालू आहे. तर यासाठी पण आता यानंतर मी काम करणार आहे. मॅम, हा आपला सर्वात चर्चेत विषय जे आपलं नॅशनल लेवल पर्यंत गेला ते दोराबजीचे टँकर. ते आता ते टँकर चालू झालेले आहेत. हो. आणि तिथे पाणी यायला लागले. हो. तो संघर्षाबद्दल काहीतरी सांगायला. आपण 10 वर्षापासून ते टँकर बनलेले होते. हो, मला इकडे येऊन 3 वर्ष झालेली आहेत. त्यावेळेला मी रस्त्यांवर, पाण्यावर कम्प्लीट फोकस केला होता. पाण्यासाठी पण मुख्यमंत्र्यांकडे कायम माझे लेटर्स असायचे. त्यानंतर PMCच्या अधिकाऱ्यांकडे पण असायचे. त्यामुळेच तर मलाही त्यांनी लगेच त्या वेळे बोलावून घेतलेलं होतं. आणि मुख्यमंत्र्यांनी जे त्या दिवशी उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये की इकडे जे कोणी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि जे काही फोरम्स आहेत, ह्या लोकांनी जे मी NIBM फोरमकडनंच त्यांच्याकडे आतापर्यंत अप्रोच केलेलं होतं आणि त्या लोकांच्या प्रयत्नातून हे पाणी मिळालं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेलं. त्यामुळे आम्हाला वेगळं क्रेडिट घ्यायची गरज नाहीये. त्यापूर्वी पण 10 वर्षापासून जे कोणी नगरसेवक लोक होते त्या लोकांनी काहीच केलेलं नाही. आणि जेव्हा त्यांना लोकांनी पाडलं, निवडून येऊ शकले नाही, त्यावेळेला त्यांनी ओरड सुरू केली की ह्या टाक्या आम्ही बांधल्या, ह्या टाक्या आम्ही बांधल्या. पण नवीन नगरसेवक जसेही आले त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडले. आणि या ठिकाणचे लोकलचे आमचे जे आमदार आहेत योगेश अण्णा टिळेकर, त्यांनी देखील पूर्ण सिंहगड रोडपासनं पूर्ण लाईन इकडे इथपर्यंत जी आली खडकवासल्यापासनं, तर त्या लाईनच्या वेळेला वेळोवेळी त्यांनी फॉलोअप घेतलेला. कारण त्यांनी तर मला एवढं जास्त नाही सांगितलं, मात्र बाहेरून मला एका कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं, ज्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं नळ जोडणीचं, इकडे पाईपलाईन जोडणीचं. त्यांनी मला सांगितलं की मॅडम, तुमचे जे आमदार होते ते सतत आमच्याकडे फॉलोअप घ्यायचे आणि त्यांनी भरपूर प्रयत्न करून हे पाणी इथपर्यंत मिळवून दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न मॅम, तुम्ही लोकांना म्हणजे काय सांगणार आहे? हे सोशल वर्कर आणि या सर्व कामांनी खुशी आहे भेटते, पण लोकांना करायचं ह्या कामं करायचे, लोकांसाठी काय करायचं त्याच्याबद्दल काय सांगणार? हे काम कसं आहे ना की यात तुम्ही पैशाची अपेक्षा नाही करायची. हे काम तुम्हाला स्वतःचा खर्च करून करावं लागणार आहे. तुमचा वेळ द्यावा लागतो, तुमचा पैसा खर्च करावा लागतो. तुमच्यावर जर काही बाहेरचे संकट आले तर ती फेस करावे लागतात. मात्र अशक्य असं काही नाहीये. जर तुमची इच्छाशक्ती आहे आणि तुमच्यात जर प्रामाणिकपणा आहे तर तुम्ही 100% हे काम फत्ते करू शकता. कुणालाही यश मिळेल, मात्र तुमच्यात प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमच्यात प्रामाणिकपणा असेल तेव्हा तुम्ही लढायला तुमच्यात जी ताकद पाहिजे ती येते, ऑटोमॅटिक येते. कारण तुम्हाला माहित असते की मी चुकीचं काही केलेलं नाही. त्यावेळेला जी तुमची एनर्जी देव तुम्हाला साक्षीने ती एनर्जी देतो, तुम्हाला तो ऍक्टिव्हेट करतो की तू चांगलं काम करतोयस ना, घे. देवाच्या आशीर्वादाने ही कामं होतात असं मी मानते. कारण प्रयत्न तर माणसालाच करायचे आहेत, पण आशीर्वादही आहे देवाचा या सगळ्या गोष्टीमध्ये. जर तुम्ही प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हे कामं केले तर ते नक्की 100% ते सक्सेस होतात कामं. आणि यात कितीही लोकांनी विरोध केला तरी त्याकडे मी तरी लक्ष देत नाही. लोकांनी देऊ नये.
मी तर युवकांना हे सांगू इच्छिते की त्यांनी आजकाल सोशल मीडियावर AI सारखे प्रकरण सुरू झालेत, त्यावरून लगेच गोंधळ करण्यापेक्षा फॅक्ट चेक करणं गरजेचं आहे. ती गोष्ट खरेच आहे का, एखाद्याला बदनाम करताना, कोणी असो, एखाद्याला बदनाम करताना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, द्वेषाने काम करू नका, कुणाला तरी त्रास देण्याच्या उद्देशाने तुम्ही काम करू नका. तुम्हाला समाधान मिळेल, लोकांनाही समाधान मिळेल, यासाठी तुम्ही काम करा. आणि युवा पिढीच आहे जी की ती भारत चांगला घडवू शकेल, आणि ते 100% ही गोष्ट त्यांच्याकडून होईल. आत्मनिर्भर भारत जो आहे तो तुम्ही आत्मसात करा. कारण हे कामं जी आहेत हे गव्हर्नमेंट जरी पैसे देतो तर आज तुमच्या टॅक्स मधनं सुरू होतात. तो पैसा आभाळातून नाही पडत, हा तुमच्या खिशातनं गेलेला पैसा असतो, तोच तुम्हाला रिटर्न मिळतो. आणि ती जर कामं व्यवस्थित झाले तर ते लॉंग लाईफ ती कामं, म्हणजे ते जे घडलेली गोष्ट असते, कुठली पण काम झालेलं असते, ते काम लॉंग लाईफ टिकतं आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा राहतो. म्हणून युवकांनी अगदी म्हणजे उतावळेपणा न करता सामंजस्याने हे सोडवावं. जी युवकामध्ये शक्ती आहे ती इतर कोणामध्येही नाही.